काल ना डीमार्टमध्ये मला ही चप्पल घ्यायची होती, पण तिथे काही मला चप्पल आवडली नाही म्हणून आज दुकानात गेले आणि तिथून चप्पल घेऊन आले. आता कोणती घेतली ती तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आल्यानंतर ना सगळ्यात अगोदर कणिक मळून घेतली आणि स्वयंपाकाची तयारीला लागले. हा व्हिडिओ खुशूनं माझा काढलेला आहे आणि किती छान काढला बघा. त्याच्यानंतर ना कॉफी पिली आणि भाजी ना कुकरलाच लावली. हा सगळा पसारा तिने करून ठेवला होता आणि हा पसारा असेपर्यंत ना मला काय चपात्या करू वाटणार नाहीत, कारण जास्तच कंटाळा येतो. म्हणलं सगळ्यात अगोदर हा पसारा काढून घ्यावा, मगच चपात्या कराव्या. आणि इथे ना माझी झणझणीत शेवग्याची भाजी झालेली होती. आमच्या घरी ना शेवग्याची भाजी जरा जास्तच आवडते, म्हणून मी सारखंच बनवत असते. त्याच्यानंतर ना चपात्याही करून घेतल्या आणि ताट वाढून घेतलं. आता 5 वाजल्यापासून ना आमच्या घरातली लाईट सारखं असं चालू बंद होत होती आणि हे बघूनच जास्त मला कंटाळा येत होता. मग इथे ताट वाढून घेतले आणि आहूंची वाट बघत होते. मला म्हणाले की थांब 5 मिनिटामध्ये हातपाय धुवून येतो. तोपर्यंत खुशूला म्हणले की ये तुला जीव घालते, पण तिचे बाबा आल्याशिवाय तिला कुठे येऊ वाटतं. म्हणली थांब बाबाला येऊ दे. ते आल्यानंतर ना आम्ही तिघांनी मिळून जेवण केलं. त्याच्यानंतर ना सगळा पसारा काढला आणि इथे घेतले सांडगे करण्यासाठी. मला ना सांडग्याची भाजी खूप आवडते, म्हणून ना मी प्रत्येक वर्षी सांडग्याची भाजी करत असते आणि खरंच खूप टेस्टी लागते.